तर जे जे फॉर्मचे उल्लेख आले तुम्ही काढून बघाल तर PMT04 हा कुठे वेळा रूलनी आला आहे 85(7), 86(6) आणि 87(12). कशा करताय उसे विसंगती आहे मेजरमध्ये तिकडे. पण जेव्हा मी पेमेंट करतो बँकेतनं तिथे काय डिस्क्रिपन्सी आहे. पेमेंट मला इकडे CIN कम्युनिकेट झाला आहे पण जमा झालेली नाही अमाऊंट. ॲप्लिकेशन फॉर इंटिमेशन डिस्क्रिपन्सी रिलेटेड टू पेमेंट संदर्भात हा आहे PMT07. आणि कुठलेही लेजर संदर्भात असेल तर PMT04. तुम्ही रूल वाचाल कुठले जे तिकडे फॉर्म येतील मग तुम्ही त्या फॉर्मला जाऊन बघाल तर तिकडे तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येते की नक्की त्यात काय माहिती विचारली आहे, कशावरून काय विचारलं आहे हे येईल.49(5) पहिले हा एकमेव रूल होता कशा प्रकारे युटिलाइज करायचं. एक मशीन परचेस केली दिल्लीवरनं 1 करोडची मशीन परचेस केली. आता IGST मध्ये महाराष्ट्रामध्ये मशीन आली 1,18,00,000. 18,00,000 काय IGST. आता CGST आणि AGST मध्ये लायबिलिटी क्रिएट होईल, ITC पण येईल. समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये CGST मध्ये लायबिलिटी आहे, 1,00,000 रुपये AGST मध्ये लायबिलिटी आहे. तसंच माझ्याकडे क्रेडिट आहे CGST मध्ये 70,000, AGST मध्ये 70,000. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल. नॉर्मली कोणी व्यक्ती काय करेल IGST मध्ये अमाऊंट इथे वापरेल, IGST मध्ये अमाऊंट इथे वापरेल आणि CGST AGST वापरणार नाही असं होईल का. लोक हेच करत होते. काय करत होते की जसं माझ्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये मी जे आउटपुट सप्लाय करतोय तर त्या महिन्यात जो इनपुट टॅक्स आला आहे लोकल CGST तो वापरायची. IGST तेव्हाच वापरायची जेव्हा गरज पडायची. IGST तेव्हाच वापरायची जेव्हा गरज पडायची. IGSTचा जो एक आकडा आहे त्याच्यामध्ये CGST पण आहे आणि AGST पण आहे. आणि IGST काय आहे आपलं GST काय आहे हा आपला डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. म्हणजे जर महाराष्ट्रामधनं सप्लाय झाला गुजरातमध्ये की आपला एक्झाम्पल दिल्लीवरून सप्लाय झाला आहे महाराष्ट्रामध्ये तर IGST मधली अमाऊंट दिल्लीला मिळणार नाही आहे, ही अमाऊंट महाराष्ट्राला मिळणार आहे. AGST ह्यामध्ये महाराष्ट्राचा आहे. म्हणजे कन्झम्पशन बेस किंवा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असल्यामुळे म्हणजे हा कर दिलाय कोणी, हा कर दिलाय कोणी तर महाराष्ट्र राज्यातल्या व्यापाऱ्याने दिलाय. इनवर्ट सप्लाय घेतलाय कशासाठी महाराष्ट्रामध्ये बिझनेस करण्याकरता. मग त्याचा जो रिव्हेन्यू आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे. अशी यातली GST मधली पद्धत ही आहे. व्हॅटमध्ये काय व्हायचं जिथनं सप्लाय होईल टॅक्स त्यांनाच मिळायचं ओरिजिन बेस. ॲक्च्युली टॅक्स देतोय कोण जो कन्झ्युम करतोय गुड सर्व्हिस तो टॅक्स देतोय. त्यामुळे त्या राज्याच्या विकासाकरता तो अमाऊंट मिळाली पाहिजे. हे धोरण त्यांनी बनवलं, ही पॉलिसी बनवली की यानुसार IGST मध्ये कोणाची अमाऊंट आहे महाराष्ट्राची आहे. पण जोपर्यंत हा ITC युटिलाइज होत नाही आता हा IGST वापरला जाईल CGST साठी, AGST साठी, IGST साठी वापरला जाईल. IGST वापरला जाईल पहिल्यांदा IGST करता मग CGST करता आणि मग AGST करता. आमचे केंद्राकडे GSTचे पैसे आहेत ते आले तर आम्ही हे करू ते करू ते करू असे राज्यकर्ते बोलत असतात. कुठले पैसे तुम्हाला यायचे केंद्राकडनं
तुम्हाला तुमचा IGST तुम्ही वेगळा रेकॉर्ड केलाच आहे ना, तिकडे मिळतोच आहे ना. मग IGSTचा हिशोब केव्हा होईल की यातला IGST किती आहे हे केव्हा होईल, जेव्हा हा वापरला जाईल. हा संपूर्ण संपला पाहिजे. जोपर्यंत हा संपत नाही आणि हा जेव्हा वापरला जातो तेव्हा तो IGSTच्या जागेत किती वापरला आहे, IGSTच्या जागेत किती वापरला आहे, म्हणजे हा जो IGST आहे तो वापरला जाईल. एक IGST करता, दुसरं CGST करता आणि तिसरं IGST करता. यातून ॲक्च्युअलमध्ये देणं किती आहे केंद्र सरकार राज्य सरकारला हे तेव्हाच क्लिअर होईल ज्या वेळेस या निकाल लागेल 18 लाखाचा या ITCचा. लोक हे करत नव्हते आणि त्यामुळे राज्यांचं देणं जे आहे हे केंद्र देऊ शकत नव्हतं. यातून त्यांना याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज पडली की 49(5) मध्ये त्यांनी अमेंडमेंट करून हे जे 2 सेक्शन जे आले हे त्याकरता आले. अशा प्रकारे त्याची ऑर्डर असावी. कळलं तुम्हाला? तर मी सांगतो वन बाय वन, मला आयडिया येईल. तरी कशा प्रकारे पहिले ठरवलं की काय पद्धत असेल ITC घेण्याची. पद्धत अशी असेल की जर IGST असेल तर IGST पहिल्यांदा वापरा, युटिलाइज करा टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST. IGST हा पहिल्यांदा IGST करा वापरा. 49 सबसेक्शन 5 क्लॉज A हे सांगतो. 49(5) क्लॉज A हे सांगतो की IGST shall first be utilized towards payment of IGST and the amount remaining, if any, जर अमाऊंट काय राहिली असेल, मे बी यूज टुवर्ड द पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स. नंतर तुम्ही सेंट्रल किंवा टॅक्सला ती वापरली जाऊ शकते स्टेट किंवा युटीमध्ये. द सेंट्रल टॅक्स CGST shall first utilize towards payment of CGST आणि नंतर रिमेनिंग कुठे जाईल IGST. आणि हे कुठे दिलं आहे, हे क्लॉज B मध्ये. आणि क्लॉज E आणि F काय सांगतात, सेंट्रल टॅक्स वापरला जाऊ शकत नाही स्टेटसाठी किंवा युटीसाठी आणि स्टेट टॅक्स पण वापरला जाऊ शकत नाही युटीसाठी. ओके, स्टेट और युटी शॅल नॉट बी युटिलाइज टुवर्ड्स सेंट्रल. स्टेट आणि युटी सेंट्रलला वापरला जाणार नाही आणि सेंट्रल स्टेट किंवा युटीला वापरला जाणार नाही, युटिलाइज होणार नाही. हे रिस्ट्रिक्शन क्लॉज E आणि F मध्ये आलेले आहे. हे आपण करत नाही, पण दिलंय कुठे तर या क्लॉजमध्ये दिलेलं आहे. IGST पहिले वापरा IGST करता, मग वापरा CGST, मग वापरा S किंवा युटी. ओके, आणि CGST पहिले CGST करता मग IGST आणि वापरलं जाऊ शकत नाही. कुठे दिलंय 49(5) E मध्ये दिलंय की वापरलं जाऊ शकत नाही. CGST युटिलाइज केला जाऊ शकत नाही AGST करता किंवा UTGST करता. स्टेट टॅक्स हे दिलं इकडे C मध्ये, सेम तसंच आहे ना. AGST वापरा, पहिले AGST करता मग वापरा IGST करता आणि CGST करता वापरलं जाणार नाही. हे 49(5) F मध्ये दिलंय. आणि प्रोव्हाइडेड दॅट काय म्हटलं इकडे, द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स म्हणजे AGST शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स IGST ओनली वेअर काय म्हटलंय, जिथे केव्हा वापरला जाईल, स्टेट टॅक्स केव्हा वापरला जाईल, AGST पे करायला. AGST जो आहे हा पहिले वापरला AGST करता, नंतर तो IGST करता वापरला जाऊ शकतो. पण कंडिशन काय, ओनली वेअर द बॅलन्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स इज नॉट अवेलेबल. सेंट्रल टॅक्स अवेलेबल असता कामा नाही, तो वापरला गेला मग वापरा IGST. इथे बघा इकडे दिसतंय AGST जोडलाय. हा का राहिला AGST, दोन्ही इक्वल का नाही आहेत, कारण की CGST वापरायला लागला. IGST भरायचं आहे, CGST आहे, CGST भरला, मग IGST भरायला वापरा. जोपर्यंत CGST संपत नाही तोपर्यंत त्याला IGST वापरता येणार नाही. त्यामुळे हा एकच बॅलन्स जोडला IGST. अदरवाईज पॉसिबल नाही ना. नियमच हे सांगतो, तुम्ही काय करा
ITC on account of AGST shall be utilized towards payment of IGST. केव्हा वापरू शकता? जेव्हा CGST संपूर्ण संपेल तेव्हा. म्हणजे मला CGST AGST इक्वली वापरता येत नाही IGST करता. CGST संपला तर AGST वापरता येत. सेम तसंच कशाला आहे? ड्युटीला पण तसंच आहे. AGSTला आहे ते ड्युटीला पण आहे. पहिले वापरा मग इथे वापरा आणि इथे पण IGST साठी केव्हा वापरला जाईल? UTGST ओनली वेअर द बॅलन्स ऑफ CGST उपलब्ध नाहीये. कळलं इथपर्यंत? हे पहिल्यापासून होतं. आता त्यांना 49A आणि 49B का आणायला लागले ते बघा. आता यात काय दिलं? Notwithstanding anything contained in section 49, the input tax credit on account of central tax, state tax, union territory tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax or union territory tax as the case may be only after the input tax credit available on account of IGST has been first been utilized fully towards such payment. IGST पहिले वापरा, तुम्हाला वापरता येईल. CGST तुम्ही वापरा, CGST ला वगैरे सगळं दिलंय. पण जर म्हणजे इथे काय म्हटलं परत की कुठे काही म्हटलेलं असो, नॉटविथस्टँडिंगचा अर्थ काय होतो? तिथे काही दिलेलं असलं तरी जर IGST दिलेला असेल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर IGST पहिले काय करा? एक्झॉस्ट करा, संपवा. IGST करता वापरा. त्यानंतर कशा प्रकारे तो वापरायचा हे 88A वर दिलंय. उद्देश काय याचा? कोणी मी सांगितलं की राज्यांचं किती देणं आहे केंद्र सरकार हे वाटणी होण्याकरता जो IGST आलाय तो राज्यांमध्ये वाटला जाईल असा कायदा आहे. त्या कायद्यानुसार ती वाटणी तेव्हा होऊ शकते जेव्हा IGST फुल्ली युटिलाइज होईल ना. मग IGST मधला पहिले IGST सेट ऑफ करा, मग काय करा? CGST AGST हे कशाही प्रकारे सेटअप करता येतं, कशाही प्रकारे. पण जर माझ्याकडे CGST आहे ते पण CGSTच आहे. रिस्ट्रिक्शन काय? तुम्ही CGST वापरू नका. IGST आहे ना ITC मध्ये, IGST पहिले वापरा. नियम हा आहे की IGST पहिले वापरा, IGST संपला पाहिजे. आता हे बघा, हे पिक्चर बघा. ITC ऑफ IGST पहिले IGST ला वापरा, मग तो CGST AGST करता वापरा इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. इथे काही मर्यादा रिस्ट्रिक्शन काही नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे वापरा, किती वापरायचं तेवढं वापरा. मी इक्वली वापरीन, कसंही वापरीन. आता ह्याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम काय होतो मला सांगतो. मागच्या वेळेला हा प्रॉब्लेम रेज केला होता ना. असं एक तुम्हाला बोललो की मी पुढच्या परत सांगितलं तुम्हाला. IGST क्रेडिट समजा माझ्याकडे 10,000 आहे. त्या लायबिलिटी बघाल तुम्ही माझ्याकडे, त्या लायबिलिटी एक
याच्यामध्ये पण ITC आहे. ओके, याच्यामध्ये पण ITC आहे. आता काय करायला सांगितलं की तुम्ही हा जो तुमच्याकडे IGSTचा ITC 10,000 हा वापरा, हा वापरायचा आहे ना. आता ज्यावेळेस पोर्टलला करायला जातो, पोर्टल ऑटोमॅटिक तिथे काय करतो की हे जे 10,000 आहेत, ह्या 8,000 हे 8,000 आणून ठेवतो. हे 10 मध्ये इथे 8 आणले. आता लायबिलिटी किती आहे? 8 ने 8 16 आहे. हां, आणि ITC किती आहे? IGSTचा 10 आणि हा मिळून 20 आहे ना. कुठलीही कॅश टॅक्सपेअरला भरायला लागावी की नाही लागावी? मग लागूच नाही ना. क्रेडिट मधनाच लायबिलिटी शॉर्ट ऑफ झाली पाहिजे ना. पण जर या 8,000 मधनं हे 8,000 भरले गेले तर हे 5,000चं क्रेडिट राहील की नाही क्रेडिट लेअरला. म्हणजे हे 5,000 वापरलेच जात नाहीत, 8,000 पूर्ण वापरले जातात. हे वापरायला पाहिजे होते, हे वापरले जात नाही. आणि इथून इकडे 2,000 वापरले जातात, हे 2,000 वापरले जातात. हे 10,000 संपले की नाही? 10,000 संपले. आता हे 8,000 भरले गेले का? म्हणजे आता इकडे काय प्रकार होईल? 1,000 कॅश भरायला लागेल. हां हां, तर हे 5,000 आहेत ना इकडे, आणि हे 2,000 आहेत. 1,000 भरायला लागेल. आता 1,000 ज्या वेळेस मला कॅश भरायला लावली जाते तर हे प्रपोर्शन योग्य प्रमाणात वाटलं गेलं नाही, हा त्याचा अर्थ निघतो ना. योग्य प्रपोर्शन नाही केलं गेलं. कायदा काय सांगतो? IGST तुम्ही किती पण वापरू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे, पण तो संपवा. IGST संपला तर तुम्हाला वापरता येईल CGST HST. पण जर का इथे IGST घेतला पूर्ण 8,000, हे 5,000 बाकी राहिले, आणि या 8,000 मधला हा CGST मधला HGST मधला ITC घेतला, यातले 2 उरलेत ते इथे घेतले, म्हणजे हे इथे हे 8 आणि हे 2 हे कुठने आलेले आहेत? हे IGST मधनं आलेले आहेत. IGST संपला त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आणि CGST मध्ये शिल्लक राहिले 5,000. या 8,000 मध्ये हे संपतील आणि 1,000 कॅश भरायला लागेल. बरेच लोक असंच जे येते ते भरतात, त्यांना माहिती नाही, ज्यांनी लॉ वाचलेलं नाही. आपण बदल करायचा का? म्हणजे पोर्टलला जर अशा प्रकारे भरलं जात असेल, ज्यावेळेस मी फाईल करायला जातो, आता कळलं ना. मागच्या वेळेस मी हे सांगितलं होतं. रिव्ही भरत असताना तिकडे पहिले पेमेंट ऑफ टॅक्स नसतं. जेव्हा मी हे प्रोसेस करतो तेव्हा माझ्यासमोर अशी स्क्रीन येते, किती क्रेडिट आहे समोर दाखवलं जातं, मला किती कॅश आहे समोर दाखवलं जातं, हे दिसतं. त्यानंतर पुढे जाऊन मला या प्रकारे समोर हे सगळं ऑटो पॉप्युलेट होतं. हे बघा दिसतंय, टॅक्स पेएबल दिसतो इकडे, आणि ही अमाऊंट समोर येते. हे सगळं ऑटोमॅटिक येतं. जर इकडे मला लायबिलिटी दाखवले CGST किती HGST किती, आणि याच्या समोर IGST दिसतोय ना हा टॅक्स, इकडे तो संपूर्ण अमाऊंट टाकून देतो या फॉर्मॅटमध्ये. आणि ती जर मी ॲक्सेप्ट केली तर त्याचा रिझल्ट असा येतो की काही अमाऊंट अननेसेसरी क्रेडिटला वाढते आणि कॅशमध्ये पैसे भरायला लागतात, म्हणजे त्याचं भांडवल तेवढं अडकतं क्रेडिट असताना. मग ह्या परिस्थितीमध्ये हे 10,000 जर वाटायचे तर माझ्याकडे इकडे 5,000 आहेत, मला भरायचेत किती? म्हणजे माझे 1,000 रुपये क्रेडिट राहिलं पाहिजे ना CGST HGSTचं. तर मी इकडनं किती घेतले पाहिजे या 10,000 मधनं? 5,000 घेतले जर का, इक्वलीच घेतले जर का, मी इक्वली घेतले, आणि जेवढा CGST माझ्याकडे क्रेडिट आहे तेवढं मी घेतलं, तर इक्वली माझ्याकडे बॅलन्स राहील ना, बरोबर आहे की नाही? हे अलाउड आहे ना कायदेशीर. जर दिलंय
की IGST तुम्ही CGST मध्ये AGST मध्ये इन एनी ऑर्डर आणि एनी प्रपोर्शन वापरा. एनी प्रपोर्शन असं पाहिजे की जेणेकरून कमीत कमी मॅक्झिमम ITC युटिलाइज होईल आणि कमीत कमी कॅश भरायला येईल. जर ते गणित नाही जुळलं तर अननेसेसरी क्रेडिट जमा होतं आणि कॅश भरायला लागतं. कळलं एवढं? ITC संपला, मग पुढे CGST करता वापरा. CGST IGST करता वापरला जाऊ शकतो. CGST IGST करता वापरला जाऊ शकतो तेव्हा जेव्हा CGST IGST वापरला जाऊ शकतो. तसंच AGST पण वापरला जाऊ शकतो. AGST करता आणि पुढे IGST करता तेव्हाच वापरला जातो जेव्हा CGST संपूर्ण नील होईल. CGST संपला पाहिजे मगच वापरता येईल AGST IGST करता. म्हणजे हे सेंट्रल टॅक्स आहेत ना, ते पहिले तुम्ही वापरून घ्या, स्टेटचं शेवटी वापरा. म्हणजे स्टेटला जे देणं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला ते मॅक्झिमम या सेटअपमाना दिलं जाईल असं त्यांनी बघितलं गेलं. आणि CGST AGST एकमेकांसमोर सेटअप होणार नाही. फायनल व्ह्यू हा आहे. कळलं आता एवढं? कशा प्रकारे ITC सेटअप केला जातो लायबिलिटीच्या अगेन्स्ट, तर हे दिलेलं आहे. IGST पहिले IGST करता वापरा. एनी प्रपोर्शन CGST वापरा. ITC नील व्हायला पाहिजे. पहिले उद्देश हा आहे की ITC हा पूर्ण एक्झॉस्ट संपला पाहिजे. मग तुम्ही वापरू शकता CGST करता. जर CGST उरत असेल तर वापरा IGST करता. प्रत्येकाची ट्रान्झॅक्शन वेगवेगळी असतात. प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे सेटअप केला जाऊ शकतो, पण या दिलेल्या मर्यादेमध्येच. AGST वापरा AGST करता, नंतर वापरू शकता IGST करता. जर CGST संपला असेल तरच AGST वापरता येतो IGST सेटअप करण्याकरता. आणि CGST आणि AGST एकमेकांच्या अगेन्स्ट वापरले जाऊ शकत नाही. फायनल कळलं? क्लिअर? रिफंड आहे द बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और क्रेडिट लेजर. आता हा जो कॅशचा रिफंड काही कंडिशन नाही आहे, पण क्रेडिटचा रिफंड जो आहे तो तुम्ही जेव्हा 54.3 बघाल, रिफंड सेक्शन 54 आहे, त्या 54.3 मध्ये ही तरतूद आहे. त्यानुसार एक झिरो डेट सप्लाय आणि दुसरं ॲक्युमुलेटेड ITC ॲक्युमुलेटेड. म्हणजे जर का एखाद्याचा आउटपुट टॅक्स 5 आहे आणि इनवर्ड जे म्हणजे मॅन्युफॅक्चरर आहे तो जे इनपुट सर्व्हिसेस घेतो त्या 12, 18, 28 घेतो आणि जे फिनिश प्रॉडक्ट बनवतो ते 5% आहे. तर त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट 60 क्रेडिट लेजरला, तर त्याचा त्यांना रिफंड घेता येतो. त्याला म्हणतात ॲक्युमुलेटेड ITC. साठलेला ITC त्यांना रिफंड घेता येतो. कोणाला? ज्यांचं आउटपुट टॅक्स कमी आहे आणि तुलनेने इनपुट टॅक्स जास्त आहे. मग ते आउटपुट टॅक्स भरायला काय करणार? इनपुट टॅक्स क्रेडिट वापरणार ना, कॅश भरायला लागणार नाही. प्लस त्यांच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट जमा होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, त्यांना त्याचा रिफंड देण्याची तरतूद यामध्ये आहे. पण त्यात पण 2 प्रोव्हिजन आहेत ज्यामध्ये तसा ITC रिफंड दिला जात नाही किंवा गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून सांगेल की ह्या गुड्सला ॲक्युमुलेटेड ITC मिळणार नाही, त्यांना मिळणार नाही. वॅटमध्ये काय होतं? सतत ITC मिळायचा, ITC रिफंड मिळायचा. पण इथे गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्ट केलं की आम्ही रिफंड देणार नाही, फक्त एक ठराविकच ITC रिफंड मिळतो. झिरो डेट सप्लाय केला म्हणजे सेलला किंवा एक्सपोर्ट केलं तर जे इनपुट टॅक्स आहे त्याचा जे क्रेडिट जमा असेल त्याचा ITC मिळतो, ते आपल्याला रिफंडमध्ये बघता येईल. ओके, कळलं एवढं? तर ज्यावेळेस द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाउंट payable under this act or the rules made thereafter may be refunded in accordance with the provision of section 54. सेक्शन 54 मध्ये जे अलाउड आहे त्याचा रिफंड दिला जाऊ शकतो, एवढं इथे सांगितलं. आपण हे बघतोय पेमेंट ऑफ टॅक्स काय पेमेंट केलं तर काय राहील? बॅलन्स राहील क्रेडिट लेजरला किंवा कॅश लेजरला. त्याचा रिफंड कॅशच्या रिफंडला काही कंडिशन नाही आहे. कॅशचा हा तर अधिकार आहे टॅक्स पेअरचा, इनहेरंट त्याचा तो राईट आहे, तो आधी घेऊ शकतो. पण 54.3 मध्ये जिकडे त्यांनी मर्यादित रिफंड अलाउड केला आहे, सगळी लायबिलिटी पे केली, बॅलन्स शिल्लक आहे, त्याचा त्याला क्लेम करता येईल ॲज पर सेक्शन 54 ची तरतूद आहे तिकडे. लायबिलिटी आहे ऑल लायबिलिटीज ऑफ अ टॅक्सेबल पर्सन अंडर CGST ॲक्ट शॅल बी रेकॉर्डेड अँड मेंटेन इन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. बघितलं आपण तिकडे कशा प्रकारे रूल 85 आहे त्याप्रमाणे. आणि जी लायबिलिटी असेल
ती लायबिलिटी दोन प्रकारच्या बघितलं आपण. एक काय असतं, सेल पर्चेस टॅक्स आहे तो, आणि दुसरा डिमांड डिटरमाइन केलं आहे सेक्शन 73, 74, 74A प्रमाणे. ओके, आता 74A पण आलाय, ती सांगितलं घेईल तर तुम्हाला कळेल. तर 73, 74चं तरतूद जी आहे ती तर एंड होणार आहे 24-25 पासून, आणि 74A नेच पुढे काम चालणार. तर एव्हरी टॅक्सेबल पर्सन शॅल डिस्चार्ज ही टॅक्स अँड अदर ड्यूज. अशा प्रकारे जर सेल पर्चेस टॅक्स आणि अदर ड्यूज जे अगोदरच्या पिरियडचे आहेत ते, मग करंट पिरियडचे, आणि मग जे डिमांड आलं ते पे करायचं. लायबिलिटी कुठे मेंटेन होईल? इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला, जे रूल 85 मध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि लायबिलिटी जी असेल, ऑल ड्यूज प्रिव्हियस पिरियडचे पहिले भरा, करंट पिरियडचे मग भरा, आणि मग जे नोटीस आले, डिमांड आले, त्यातले अमाऊंट भरायचे ते नंतर भरा. ही काय दिले? ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी. आता हे लायबिलिटी रजिस्टर आहे, हे PMT 011 याला दिलाय, लायबिलिटीला 1 दिलाय. लायबल टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस और एनी अदर अमाउंट हे त्यामध्ये असेल. डेबिट इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर ऑफ द पर्सन शॅल बी डेबिटेड बाय काय होईल? द अमाऊंट पेबल टुवर्ड टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीस, एनी अमाऊंट पेबल ॲज पर द. तुमचं जे जमा आहे, तुमची ॲसेट आहे, की त्याने दाखवले क्रेडिट होईल. तुम्हाला जे द्यायचं आहे टॅक्स पेअरला ते काय होईल? डेबिट होईल. ते द्यायचे तुम्हाला. The amount payable towards tax, interest, late fees or any other payable as per the return furnished by the said person. The amount of tax, interest, penalty or any other person payable as determined by the proper officer in pursuance of any proceedings. या दोन प्रकारे काय होईल? दोन प्रकारे लायबिलिटी आहेत. एक रिटर्न रिलेटेड, आणि दुसरा जी त्याला ऑर्डर काढले POनी ती. एनी अमाउंट ऑफ इंटरेस्ट दॅट मे अक्रू फ्रॉम टाइम टू टाइम, आणि इंटरेस्ट. Liability subject to the provision of section 49, 49A and 49B. Payment of every liability by a registered person as per his return shall be made by debiting electronic credit ledger किंवा electronic cash ledger. The amount deducted under section 51 or as the collected 52 or payable reverse charge or the amount payable under section 10 composition dealer. And any amount payable towards interest, penalty, fees or any other amount under the act shall be paid by debiting cash ledger. बघा, हे कॅश लेजरनेच भरायचं आहे. कंपोजिशन डीलरला आपला टॅक्स कॅश लेजरनेच भरायचा आहे, आणि रिव्हर्स चार्जची अमाऊंट पण कॅश लेजरनेच भरायची आहे, कॅशनेच भरायची आहे. प्लस इंटरेस्ट, लेट फीस, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस हे पण कॅशनेच भरायचं आहे. आणि ते अकॉर्डिंगली काय होईल? शॅल बी क्रेडिटेड अकॉर्डिंगली. Any amount of demand debited in the electronic liability register shall stand reduced to the extent of relief given by the appellate authority, appellate tribunal or court. जसं लायबिलिटी ऑर्डर काढली तिथे काय होईल? ती ऑर्डर रेकॉर्ड होईल की एवढं देणं आहे त्या टॅक्स पेअरला, पण त्याला काय रिलीफ दिला अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल किंवा कोर्टनी, तर टू द एक्सटेंट काय होईल? परत तेवढं अमाऊंट त्याची जमा झाली एक प्रकारे. अशा प्रकारे तिकडे त्याला अपोजिट एंट्री डेबिटमध्ये देणं आहे, आणि कमी केलं क्रेडिट तेवढं कमी केलं, बाकी जी अमाऊंट आहे तो जी पे करेल तर ते पण काय होईल? पेमेंट त्याचा क्रेडिट होईल, म्हणजे लायबिलिटी काय होईल? त्याची नील होईल. बरोबर ना? हे सगळं तुम्हाला चेक करायला लागलं तर तुम्हाला ते कळावं म्हणून मी सगळं वाचतोय, अदरवाईज मी एवढे वाचत नाही. द अमाऊंट ऑफ, कारण की मी सांगितलं घरी वाचत, कोण वाचत नाही, वेळ होत नाही. मी आता आलायत बसलायत, तुम्ही आता ऐकाल, आणि हे गरजेचं आहे. कानावर पडलं पाहिजे ॲटलिस्ट एकदा. तुम्ही काम कराल, मला गरज वाटली तुम्ही परत बघू शकाल, मग तेव्हा तुम्ही बघाल, पण आता तरी ॲटलिस्ट ऐकलं पाहिजे म्हणून मी वाचतोय. द अमाऊंट ऑफ पेनल्टी इम्पोज ऑर लायबल टू बी इम्पोज शॅल स्टँड रिड्यूस पार्टली ऑर ॲडजस्टमेंट ऑफ रिडक्शन इन पेनल्टी. ते कमी झाली तर काय होईल? त्याप्रमाणे इफ द टॅक्सेबल पर्सन मेक्स द पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनल्टी स्पेसिफाईड इन द शो कॉज नोटीस और डिमांड ऑर्डर अँड इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर शॅल बी क्रिएटेड अकॉर्डिंगली. डिस्क्रिपन्सी कुठली असेल तर ती कम्युनिकेट करा. ज्युरिडिक्शन ऑफिसर आहे त्याला PMT 04. क्लिअर एवढं? आता बघा, आता याच्यामध्ये जे लोक फ्रॉड इनवॉइस बनवतात, म्हणजे इनवॉइस बनवायचा पण कुठलाही सप्लाय करायचा नाही, ITC घ्यायचा पण कुठलाही गुड सर्व्हिस घ्यायची नाही, हे काय झालं? फेक बिलिंग आहे ना. आता याच्या हे फार डोकेदुखी गव्हर्नमेंटला ह्या सगळ्याच्या बिलिंगची. मग त्याच्यावर त्यांनी काय केलं? मी पण सांगितलं की सर लायबिलिटी दाखवली,
मॅच होत नाही 3B आणि 1, काय करा, नोटीस पाठवा. ITC मॅच होत नाही, पाठवा. प्लस त्यांनी हा रूल काढला, हा एक रूल काढला. यातून काय केलं की ITC जर फ्रॉडुलंटली अवेल केलेला आहे, जो इलिजिबल आहे, तर काय ॲक्शन घ्यायची. हे पण कुठं कळतं, मी पण सांगितलं की एखाद्यावरती वेगवेगळ्या प्रकारे सरकारच्या ज्या गुप्त यंत्रणा असतात त्यांना काय माहिती मिळाली, अशी संबंधित डिपार्टमेंटला माहिती मिळाली किंवा असं आहे बघा. द कमिशनर or an officer authorized by him in his behalf not below the rank of an assistant commissioner having reason to believe that म्हणजे तशी त्यांच्याकडे कॉन्क्रीट पुरावे आहेत, माहिती आहे काहीतरी अशी, that the credit of input tax available in the electronic credit ledger has fraudulently availed or is ineligible in as much as the credit of input tax has been availed on the strength of tax invoice किंवा debit note. असं कशा प्रकारे घेतलं त्यांनी ITC. द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ द टॅक्स इनवॉइस और क्रेडिट नोट किंवा एनी अदर डॉक्युमेंट. रूल 36 मध्ये काय डॉक्युमेंट रिक्वायरमेंट बघितलं आपण, त्याच्या आधारे काय घेतलं त्यांनी, ITC घेतलेलं आहे. एनी अदर डॉक्युमेंट अंडर रूल 36 इश्यूड बाय रजिस्टर्ड पर्सन हु हॅज बीन फाउंड नॉन एक्झिस्टंट. तो आता काय करतो, जो ॲड्रेस दिला असेल ना याचा ॲक्शन घेताना, issued by registered person who has been found non-existent or not to be conducted any business from any place from for which registration has been obtained. जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्यावर ॲड्रेस आहे किंवा त्याच्या आधारे जो ॲड्रेस गव्हर्नमेंटकडे आहे त्या जागेवरती तो बिझनेस करताना सापडत नाहीये, दिसत नाहीये तिकडे. आपण कशासाठी वाचतोय पहिले लक्षात घ्या. याचं हेडिंगच काय की 86A कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. जर त्यांनी फ्रॉडुलंटली अवेल केलंय किंवा जे इलिजिबल आहे असं ITC घेतलंय, तर द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ असं जर आढळलं तिकडे, एक हे A वर दिलंय, असे ABCD आहे, ओके, हे 4 आहेत. तर या केसमध्ये काय केलं जाईल, फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउ डेबिट ऑफ अन अमाऊंट इक्विव्हॅलंट टू सच क्रेडिट. त्यांनी क्रेडिट तर घेतलंय पण डाऊट आहे, तर त्याला सांगितलं जाऊ शकतं की हे क्रेडिट जे आहे, जे जमा आहे, ते तू ITC काय झाला, जमा झाला म्हणजे काय, क्रेडिट झाला. ती लायबिलिटी पे करायला जेव्हा तो वापरेल तेव्हा काय होईल, डेबिट होईल. त्याला सांगितलं जाईल की नॉट अलाउ डेबिट ऑफ अन अमाऊंट इक्विव्हॅलंट टू सच क्रेडिट. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट म्हणजे क्रेडिट तू वापरू नको, डेबिट करू नको लायबिलिटी पे करायला. फॉर डिस्चार्ज ऑफ एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 और फॉर क्लेम ऑफ एनी रिफंड, त्याला रिफंड घेऊ द्यायचा नाही, त्या ITC रिफंड पण घेऊ द्यायचा नाही आणि लायबिलिटी पे करायला पण तो ITC वापरू द्यायचा नाही. कळलं ना, हे रिस्ट्रिक्शन टाकलं जाऊ शकतं. याची पॉवर कुठे आहे, 86A मध्ये. कळलं. आता मी A वाचला फक्त. A मध्ये काय दिलंय, त्यांनी डॉक्युमेंटच्या आधारे ते घेतलेलं आहे आणि गुड्स सर्व्हिसेस घेतलेलं नाहीये, ही एक केस. दुसरं, ते क्रेडिट आणि तो त्या जागेवरती सापडत नाहीये, नॉन एक्झिस्टंट आहे, जे बिझनेस करत नाहीये. आणि दुसरं, क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ द टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट और एनी अदर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर रूल 36 in respect of any supply the tax charge in respect of which has not been paid to the government, आणि टॅक्स गव्हर्नमेंटला भरलेलं नाही. आता नाही भरला तर आपल्याकडे ते त्यांनी रूल नवीन बनवून ते 2 फॉर्म काढले, पहिले ते नव्हतं तेव्हा मग हे उपयोगी होतं. The registered person avail the credit of input tax has been found non-existent or not to be conducted any business from any place for business action has been obtained, किंवा the registered person avail any credit of input tax नॉट इन पोझिशन, त्याकडे ते टॅक्स पेइंग डॉक्युमेंट नाहीये, जो ITC घेतोय त्याकडे डॉक्युमेंट नाहीये. या केसमध्ये कमिशनर काय करणार, त्याला सांगणार रिझन इन रायटिंग
की तुम्ही डेबिट करून ITC वापरून लायबिलिटी पे करू नका. आणि द कमिशनर ऑर द ऑफिसर ऑथराइज बाय हिम अंडर सबरूल 1 मे अपॉन बिंग सॅटिस्फाईड दॅट कंडिशन्स फॉर डिसअलाउइंग डेबिट ॲज अबोव नो लॉंगर एक्झिस्ट. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर मग एखादा बोलला की मी तिकडनं बिझनेस शिफ्ट केला आहे पण मी अमेंडमेंट नाही केली, म्हणजे जे काय क्लेरिफिकेशन टॅक्सपेअरकडनं आलं तर हे रिस्ट्रिक्शन विड्रॉ होईल. पण याचा उद्देश काय, फेक क्रेडिट पास ऑन होऊ नये याचा उद्देश एवढाच आहे. मग त्याला पहिले डिसअलाउ केलं जाईल, याची चौकशी होईल, त्याला बोलवलं जाईल, तो आपली बाजू मांडेल, त्यानंतर हे सगळं जे काय करायचं आहे हे एका वर्षात करणं आवश्यक आहे. सच रिस्ट्रिक्शन शॅल सीज टू हॅव बीन आफ्टर एक्सपायरी ऑफ 1 year. ही रिस्ट्रिक्शन एका वर्षाच्या पुढे ठेवलं जाऊ शकत नाही. म्हणजे एका वर्षात तुम्ही कारवाई करा, उद्देश आहे. कळलं? If the ITC is so availed, the restriction can be imposed by not allowing such ITC to be used for discharging any liability under Section 49 or not allowing refund of any unutilized amount of such ITC. Such restrictions can be imposed. हे restrictions हे ठेवलं जाऊ शकतं. पिरियड किती, 1 वर्षापर्यंत ठेवू शकतं. एका वर्षानंतर हे रिस्ट्रिक्शन काय होईल, ऑटोमॅटिक विड्रॉ होईल. However, the commissioner officer authorized by him can withdraw. ऑफिसर किंवा कमिशनर विड्रॉ करू शकतात तर रिस्ट्रिक्शन इफ ही इज सॅटिस्फाईड दॅट कंडिशन फॉर इम्पोजिंग रिस्ट्रिक्शन नो लॉंगर एक्झिस्ट. तशी काही परिस्थिती नाही आहे तर ते विड्रॉ करतील. जोपर्यंत ते ऑर्डर काढत नाही मॅक्झिमम पिरियड 1 वर्ष काय राहील, रिस्ट्रिक्ट राहील, त्यानंतर राहू शकत नाही. ओके. आता बघा सेक्शन 49(12). 49(12) हा सेक्शन गव्हर्नमेंटने पहिले अमेंड करून काढलाच नाही आणि डायरेक्ट रूल काढला 86B. 86B रूल बनवला. तर याच्यावरती अनेक GSTच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतला की हा जो रूल 86B आहे हा तुम्ही काढताय याला आधारित तरतूद नाहीये ऍक्टमध्ये. पण नंतर गव्हर्नमेंटने काय केलं, हा सेक्शन बनवला. Notwithstanding anything contained in this act, the government may, on the recommendations of the council, subject to such condition and restrictions, specify such maximum proportion of output tax liability under this act or under IGST Act, which may be discharged through electronic credit ledger. म्हणजे याचा अर्थ असा आहे, रजिस्टर्ड पर्सन जो आहे किंवा क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन यांना सांगितलं जाईल की कोणी जी लायबिलिटी भरायची आहे ते लायबिलिटी 100 रुपये असेल तर, आणि माझ्याकडे जर का ITC 200 असेल तर मी 200 मधना 100 रुपये लायबिलिटी भरू शकतो. पण तरी पण रिस्ट्रिक्ट केलं जाईल की तुम्ही एक ठराविक पर्सेंटेज अमाऊंट वापरायची. कशा करता, लायबिलिटी डिस्चार्ज करायला क्रेडिट लेजरची संपूर्ण अमाऊंट युटिलाइज नाही करायची, एक स्पेसिफिक पर्सेंट दिलं जाईल. आता ते 1% कॅशनी भरायला लागते आणि 99%च ITC वापरता येतो असं त्यांनी नियम बनवला. पण तसा नियम करण्याकरता तशी सेक्शनमध्ये तरतूदच नव्हती. दुसऱ्या कुठल्याही सेक्शनच्या आधारे तो रूल बनवला जाऊ शकत नव्हता असं अभ्यासकांचं म्हणणं होतं. मग त्यांनी हा अमेंडमेंट करून काढला की मॅक्झिमम पोर्शन ऑफ आउटपुट टॅक्स लायबिलिटी टू बी डिस्चार्ज थ्रू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ओके, कळलं? मग नियम काय दिला त्यांनी, मग नियम असा बनवला की कोणावरती ॲप्लिकेबल आहे, म्हणजे कोणावर तरी ही तरतूद लागू केली जाऊ शकते, सगळ्यांवर नाही, कोणावरती लागू केली जाऊ शकते ते आम्ही काय करू, नियम बनवून सांगू. नियम पहिले बनला, सेक्शन नंतर आला. तर हे करण्याचा उद्देश काय असेल, म्हणजे आता बघतो पण याचा उद्देश काय असेल, तर ही जी काय तरतूद आहे ही इन्कम टॅक्सच्या एका तरतुदीवरून घेतलेली आहे. रिलायन्स कंपनी जी आहे त्यांचं काय व्हायचं, इन्कम टॅक्स कित्येक वर्ष ते इन्कम टॅक्स भरतच नव्हतं. असं नाही की प्रॉफिट नव्हता, प्रॉफिट करोडोमध्ये होता, पण त्यांना इन्कम टॅक्स भरायला लागत नव्हता. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता इकडे समजा एक सेल्सची अमाऊंट समजा इथे आहे, काही करोडमध्ये आहे, काही अब्जावधीमध्ये आहे, काही असं आपण करोडमध्ये, आणि
जर इकडे खर्च जो आहे इथे एक्सपेन्सेस आहेत आणि इथे इन्कम. प्रॉफिट अँड लॉस काय एक स्टेटमेंट आहे, त्यामध्ये इन्कम आणि एक्सपेन्स असतं. इन्कम वेगवेगळ्या प्रकारे झालं, पण हे इन्कम करायला खर्च पण झाला. तो खर्च किती आहे? समजा खर्च इथे 50 लाख. आता 50 लाख प्रॉफिट होईल ना, त्याच्यावर इन्कम टॅक्स भरायचा आहे. तर ह्याला काय म्हणतात? प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन. त्यांच्याकडे जे रिलायन्सकडे प्लांट मशिनरी वगैरे होते त्यावर डिप्रिसिएशन ते काढायचे. ते डिप्रिसिएशन येते 2 करोड. 1 करोडचा सेल आहे, डिप्रिसिएशन 2 करोड आहे. मग या 50 लाखाच्या अगेन्स्ट ते डिप्रिसिएशन 50 लाखच रेकॉर्ड करता यायचं आणि बाकीचे 1.5 करोड आहे त्याला काय म्हणायचं? अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन. ते तुम्ही पुढच्या कालावधीमध्ये काय करा? यूज करा. जसं आपण ITC कसं ITC घेतला आता तो पुढे वापर देतो, तसं तिकडे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये डिप्रिसिएशन जर असेल तर रेकॉर्ड करा अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन. आणि पुढे काही वर्ष त्यात लिमिटेशन आहे, म्हणजे 8 वर्ष आहे मला वाटतं बहुतेक, तर ते डिप्रिसिएशन पुढे वापरता येतं. त्यामुळे दरवर्षी त्यांना इन्कम टॅक्स भरलाच यायचा नाही, कारण दरवेळेला ते त्यांचा प्लॅन जो आहे तो इम्प्रूव्ह करायचे, नवीन मशिनरी आणायचे. दरवर्षी नवीन मशिनरी आली, बिझनेस एक्सपांड झाला, टर्नओव्हर वाढला का त्यांच्या मशिनरीमुळे काय व्हायचं? डिप्रिसिएशन यायचं. कंपनी लॉमध्ये कंपनी लॉप्रमाणे वेगळ्या प्रकारे चालतं, इन्कम टॅक्समध्ये वेगळ्या प्रकारे चालतं. GST मध्ये आपण काय तरतुदी वेगळ्या प्रकारे बघतो. इथे इन्कम टॅक्स प्रमाणे काय प्रॉफिट नाही आहे, डिप्रिसिएशन आल्यामुळे इन्कम टॅक्स नाही आहे. पण कंपनी लॉप्रमाणे कंपनीचा टर्नओव्हर किती वाढला, किती ग्रोथ वाढला, म्हणजे कंपनी प्रोग्रेसमध्ये आहे पण इन्कम टॅक्स भरायला येत नाही. मग त्यांनी इन्कम टॅक्स लॉमध्ये चेंज केलं आणि त्यात असं केलं की जसं डिप्रिसिएशन तुमचं जरी पुरेसं असलं तरी पण तुम्हाला सर्टन अमाऊंट टॅक्स ही भरावीच लागेल. मिनिमम अमाऊंट टॅक्स भरावाच लागेल कॅशमध्ये. बाकी बेनिफिट तुम्ही पुढच्या काळात घ्या, तर पुढच्या काळात कधीच येणार नाही. बेनिफिट गव्हर्नमेंटला द्यावाच लागणार नाही, पण तो रेकॉर्ड राहील कागदावरती की द्यायचं आहे ना बेनिफिट. पुढे टॅक्स भरत राहा. समजलं ना काय? मग तसा कायदा केल्यानंतर माझ्या ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांना इन्कम टॅक्स भरायला कॅशमध्ये यायला लागला. जे कॅशमध्ये भरलं जात आहे तेच गव्हर्नमेंटचं इन्कम आहे ना फायनली. तर त्यातनंच प्रेरणा घेऊन त्यांनी हा रूल काढला की 1% अमाऊंट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दीज रूल्स द रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट use the amount available in electronic credit ledger to discharge his liability towards output tax in excess of 99%. 99% ITC वापरा, एवढं जास्त वापरता येणार नाही. कळत आहे ना? इन सच इन केसेस वेअर द व्हॅल्यू ऑफ, बघा पुढे तर काय कंडिशन म्हणजे कोणाकरता लागू आहे इथपर्यंत तुम्हाला कळलं ना, हे सगळ्यांकरता नाही आहे, लक्षात घ्या. इन केसेस वेअर द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, यातनं आपण काय करायचं? एक्झाम सप्लाय वजा करायचा, डिव्हिडंड वजा करायचं. हे वजा करून जर का त्यांचा टॅक्सेबल सप्लाय ज्याचा कोणाचा इन अ मंथ, ज्या महिन्यात 15 लाख पुढे जाईल त्या महिन्यात त्यांनी. आता सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला ITCच नाही आहे तर मला काय फरक पडत नाही याचा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या टर्नओव्हर तर 50 लाखाच्या पुढे जात नाही, म्हणजे माझ्याकडे 2-3 करोडचा ITC पडू नये आणि माझी लायबिलिटी 50 लाखाच्या पुढे गेली तर हे आहे ना, हे सगळ्यांवरती लागू केलं जाऊ शकत नाही ना. त्यांनी कॅपिटल गुड्स घेतलेत, मशिनरी घेतलेत आणि त्यांचा लाखोचा ITC पडू नये. आणि ज्यांचा जे एवढा लाखोचा ITC घेतील त्यांचा मंथली जर का जो सप्लाय होतोय तो 50 लाखाच्या पुढे जाईल तर त्यांच्यावरती हे अप्लिकेबल करायचं. सामान्य सगळ्या टॅक्सवरती हे लागू होणार नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या. एवढं कळलं? बस पहिलं हेच आहे, पहिलं एवढंच आहे. आणि यातना पण खाली अपवाद जे आहे मी बघाल तर प्रोव्हाइडेड दॅट हे अपवाद, पुढे आणखीन काय गोष्टी दिल्यात हे सोडून हे पण अपवाद आहेत. म्हणजे पहिले लागूच कोणाला होईल की ज्या महिन्यामध्ये 50 लाखाच्या वर टॅक्सेबल सप्लाय जाईल टर्नओव्हर, तेव्हाच ITC युटिलाइज करा 99%, कॅशमध्ये भरा 1%. Therefore, in cases wherein value of taxable supply in a month is less than 50 lakh, then this restriction would not be applicable. तर 50 लाखाच्या खाली आहे
ही मर्यादा, ही तरतूद लागू होणार नाही. 86B रूल लागू होणार नाही. द टोटल व्हॅल्यू, एक्झाम्पल बघा आता, द टोटल व्हॅल्यू ऑफ इंटरेस्ट रेट सप्लाय ऑफ अन्नू अँड सन्स फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट इज 100 lakhs. 100 लाख काय झाला म्हणजे 50 लाखाच्या पुढे गेला ना, 50 लाखाच्या पुढे गेला. सप्लाय टॅक्सेबल ॲट 18%. टोटल आउटपुट टॅक्स लायबिलिटी किती आली? 18 लाख. अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट किती आहे? 20 लाख आहे. आता या 20 लाखांमधनं 18 लाख भरले जाऊ शकतात, पण हा नियम त्यांना लागू होतो 86B. या नियमाप्रमाणे या 18 लाखापैकी 99% किती होतात? 17,82,000. तेवढे ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट म्हणा वापरू शकतात आणि बाकीची अमाऊंट जी आहे 1% 18 लाखावरती म्हणजे 18,000 ही त्यांना कॅशमध्ये भरायला लागेल. कोणावर लागू आहे, कुठल्या परिस्थितीत लागू आहे? आता ह्यात हे दिले. आता जे व्यवसाय करणारे लोक आहेत, प्रॉपर्टरशिप असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, तर प्रोव्हाइडेड दॅट द सेड रिस्ट्रिक्शन शॅल नॉट अप्लाय. जिथे वेअर काय म्हटलं? द सेड पर्सन ऑर प्रोप्रायटर ऑर कर्ता, म्हणजे जे की पर्सन आहेत त्या व्यवसायाचे, मॅनेजिंग डायरेक्टर, एनी ऑफ इट्स 2 पार्टनर, फुल टाइम डायरेक्टर, मेंबर ऑफ मॅनेजिंग कमिटी ऑफ असोसिएशन आणि बोर्ड ऑफ ट्रस्टी. हे जे व्यक्ती आहेत यांनी ॲज अ केस मे बी हॅव पेड मोर दॅन 1 lakh ॲज इन्कम टॅक्स लास्ट 2 financial years. त्यांनी लास्ट financial yearमध्ये जर का 1 लाखाहून जास्त टॅक्स भरलेला असेल, त्यांच्या कंपनीला हे लागू होणार नाही. हे रिस्ट्रिक्शन त्यांच्या व्यवसायाला लागू होणार नाही. रिस्ट्रिक्शन जास्त डीपमध्ये जात नाही याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. तसंच ज्यांनी कोणी रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड अ रिफंड अमाऊंट मोर दॅन ₹1 lakh इन, ज्यांनी रिफंड घेतलाय त्यांच्या रिफंड 54(3) मध्ये युनिट सप्लाय किंवा जे रिफंड घेतलाय किंवा युनिट स्ट्रक्चर त्यात त्यांनी रिफंड घेतलाय किती मोर दॅन 1 lakh त्यांना पण हे लागू नाही. तसंच द रजिस्टर्ड पर्सन हॅज डिस्चार्ज हिज लायबिलिटी टुवर्ड्स आउटपुट टॅक्स थ्रू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर फॉर अन अमाऊंट विच इज इन एक्सेस ऑफ 1% ऑफ द टोटल आउटपुट टॅक्स. आता हे बघा, हे एक्झाम्पल बघा, वाचामत मला कळेल. हे सांगतो कसं आहे. ॲज्युमिंग अ सिनॅरिओ वेअर इन एक फायनान्शियल इयर आहे 22-23, अप टू ऑगस्ट 22 द टोटल आउटपुट टॅक्स लायबिलिटी पेबल इज ₹30 lakh अँड सच रजिस्टर्ड पर्सन हॅज डिव्होटेड 1 lakh थ्रू ई कॅश. यांनी 1 लाख भरले, 1 लाख भरले कॅशमध्ये, अँड balance 29 lakh through e-credit ledger rule 86B would not be applicable in September 22. कारण की काय होतं, if the turnover during the month exceeds 50 लाख, ज्यावेळी महिन्यात 50 लाखाच्या पुढे गेला, त्यात एकंदरीत आता पण जेवढी लायबिलिटी भरली आहे त्यात त्यांनी 1% जास्त कॅश भरलेली आहे. त्यांनी 1% जास्त कॅश भरलेलीच नाही आहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तर त्यांना लागू होईल. म्हणजे अगोदरच्या कुठल्याही काळामध्ये. पण काय म्हटलंय, फायनान्शियल इयर म्हटलंय. अरे समजा मी कॅशमध्येच पैसे भरतोय आणि मी एप्रिलला नवीन मशीन घेतली, आणि माझा टर्नओव्हर 50 लाखाच्या पुढे गेला, तर एप्रिलला मला 1% कॅश भरावीच लागेल. एप्रिलला भरायला लागेल. कारण इथे काय म्हटलंय, करंट फायनान्शियल इयर म्हटलंय. मी कॅशमध्येच भरतोय, दरवेळेला मी कॅशमध्ये भरतोय, पण मी एप्रिलला नवीन मशीन घेतली आणि एप्रिलचा माझा टर्नओव्हर आहे तो 50 लाखाच्या पुढे गेला आणि माझ्याकडे सफिशियंट क्रेडिट आहे, पण एप्रिलला मात्र मला 1% कॅश भरायला लागेल. एप्रिल ऑफ एनी फायनान्शियल इयर द सेड एक्सेप्शन विल नॉट बी ॲप्लिकेबल. अकॉर्डिंगली रजिस्टर्ड पर्सन वुड बी रिक्वायर्ड टू पे मिनिमम 1%. जर दुसरं कुठलं एक्सेप्शन लागू होतं, वरती म्हटले लागू होतं, तर मग त्यातून त्याला परत ही तरतूद काय होईल, वापरण्याची गरज पडणार नाही. पण दुसरा कुठला एक्सेप्शन लागू होत नसेल तर मग एप्रिलला तरी त्याला 1% कॅश भरायला लागेल. मग पुढे जाऊन डिपेंड आहे परिस्थिती कशी आहे. ओके, कळलं. आणि गव्हर्नमेंट जे आहे, रजिस्टर्ड पर्सन इज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, लोकल अथॉरिटी, स्टॅट्युटरी बॉडी, यांना पण ॲप्लिकेबल आहे. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द कमिशनर ऑर ऑफिसर ऑथोराइज बाय हिम इन हिज बिहाफ मे रिमूव्ह सच रिस्ट्रिक्शन. ही पण पॉवर आहे. म्हणजे एकतर ते फार मर्यादित लोकांवरच हे लागू होईल. किंवा गव्हर्नमेंट काय करतं, एखादी तरतूद काढतं. जसं आपण बघितलं की पहिले ITC सरसकट घेता यायचा,
मग त्यांनी सांगितलं की 20% मॅचिंग करा प्लस 20%, मग 10%, मग 5. आता काय म्हटलं, मॅचिंग आहे तेच. त्याचप्रमाणे हे पण काढलं 1%. परत त्याला अपवाद दिले. कदाचित पुढे जाऊन हा रूल बदलतील आणि मॅक्झिमम लोक याच्यामध्ये येतील हे बघतील. म्हणजे किती विरोध होतोय, लोकांकडनं काय प्रतिसाद मिळतोय, सरकारबद्दल लोकांचं मत नकारात्मक होऊ नये ही सरकारला बघायला लागतं. त्यातनं मग ते त्याला मत पॉझिटिव्ह करायचे. त्यांनी योजना आणली, लाडकी बहीण, मॅक्झिमम लोकांना बेनिफिट दिला. आता काय म्हणतात की ज्या निकषामध्ये जे लोक बसत नाहीत, जे लोक त्याला ऍक्च्युली सुटेबल नाही, इलिजिबल नाही आहेत, त्यांना ही योजना मिळणार नाही. आता बरोबर ते कायदा लागू करतील तंतोतंत. म्हणजे उद्देश काय सरकारचा, त्यानुसार सगळं चालत असतं. जे नंबर तिकडे येतो रूल 88 प्रमाणे नंबर येतो, होईल ना. आपण इथे लेयरला नंबर येईल दिलेले. 49 इन्सिडन्स ऑफ टॅक्स. इन्सिडन्स ऑफ टॅक्स, एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, एक कन्सेप्ट आहे डीम एक्सपोर्ट. याच्यामध्ये सप्लायर किंवा रिसिपियंट कोणाला ITCचा रिफंड घेता येतो. तर इन्सिडन्स कोणाकडे, याचा अधिकार म्हणजे जेव्हा एव्हरी पर्सन, एखादा पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड सर्व्हिसेस आर बोथ अंडर दिस ऍक्ट शॅल अनलेस काय म्हटलं, जर कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम, जोपर्यंत विरोधाभासी प्रूव्ड होत नाही तोपर्यंत काय होईल, वी डीम टू हॅव पास द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड सर्व्हिसेस. रिसिपियंटकडून टॅक्स घेतला, सप्लायरने जमा केला, तर त्याचा इन्सिडन्स ITCचा कोणाकडे, म्हणजे जो अधिकार आहे ITC घेण्याचा तो कोणाकडे, म्हणजे ITC घेईल किंवा रिफंड घेईल. मग ही जी तरतूद आहे ही रिफंडसाठी इन्सिडन्स कोणाकडे आहे, त्या टॅक्सचा रिफंड त्याला मिळतो. आता समजा एक 12% टॅक्स घ्यायला पाहिजे होता, ओके, आणि 18% टॅक्स कलेक्ट केला गेला. ओके, टॅक्स कोण दिला, मी दिला 12%, त्याऐवजी 18%, तर 6% मी रिफंड मागेन. इन्सिडन्स कोणाकडे, त्या टॅक्सचा. सप्लायरला मी दिले 18%, सप्लायरने जमा केले. आता एक बिल्डरची केस आहे बघा. बिल्डरचं काय होतं की ज्यावेळेस कंस्ट्रक्शन चालू आहे ज्यावेळेस, त्यावेळेस जसं पेमेंट करतो, ज्यांनी फ्लॅट बुक केला आहे तो बिल्डरने जमा करतो गव्हर्नमेंटकडे. पण बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत हा टॅक्स जमा करायचा. तिथे बिल्डिंग पूर्ण झाली, त्यानंतर मग बिल्डिंग झाली एकदा, मग तिथे काय होतं, GST लागू होत नाही. शेड्यूल 3 प्रमाणे काय होतं, मग तिकडे सप्लायच्या बाहेर जातं ते. आता ह्या केसमध्ये काय झालं, एका केसमध्ये जो त्याला फ्लॅट घ्यायचा होता त्याचा आणि बिल्डरचा डिस्प्यूट झाला. ते बिल्डरला एक काम कर, तुला मी पैसे परत करतो, इंटरेस्ट पण देतो जेव्हा घेतलेल्या पैशाचा, आपण ॲग्रीमेंट कॅन्सल करू. त्याने ॲग्रीमेंट कॅन्सल केलं. तो म्हणाला GST द्या, आणि GST तुला मी देणार नाही. GST गेला तुला सरकारकडे, तू GST गव्हर्नमेंटकडे रिफंड घे. ही GST मी जबाबदार नाही. तू बुक केला फ्लॅट, GST लागू होता, तो मी घेतला, मी जमा केला. आता इन्सिडन्स तुझ्याकडे आहे GSTचा, तू बघ काय करायचं GSTचा. बाकी पैसे मी घेतले, वापरले, मी तुला विथ इंटरेस्ट परत करतो. बरोबर आहे ना. म्हणजे सप्लाय झालाच नाहीये तर गव्हर्नमेंट टॅक्स परत देणार आहे. पण तो कोणी घ्यायचा, इन्सिडन्स कोणाकडे आहे. मग सगळे डॉक्युमेंट त्याच्याकडे आहेत, तो जाईल गव्हर्नमेंटकडे किंवा बिल्डर जाईल गव्हर्नमेंटकडे की बघा टॅक्स भरला होता तो आम्हाला परत द्या. पण बिल्डर म्हणतो मी नंबर आता कॅन्सल केलाय, किंवा माझा प्रोजेक्ट एंड झाला, तू फायनल पेमेंट मला करत नाही, मी तुला फ्लॅट देत नाही. हा म्हणतो की तुम्ही जे बोलला होतात त्याप्रमाणे फ्लॅटचं जे काय इंटरेस्ट ते तुम्ही केलेलं नाही, सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. या दोघांचा डिस्प्यूट आहे, हे चाललं वर्षभर. बिल्डर मला काय करायचं आता, मी तुला देणार नाही. हा म्हणतो मला फ्लॅट नको आणि मला तुम्ही विथ इंटरेस्ट पैसे द्या. तर ठीक आहे, घेऊन टाक पैसे. अशा केसमध्ये GSTचं काय करणार, पण सप्लाय झालाच नाहीये ना. मग इन्सिडन्स ज्याच्याकडे असतो, म्हणून ही तरतूद केलेली आहे की ज्याच्याकडे इन्सिडन्स आहे, इन्सिडन्स कोणाकडे, अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. जर का असं काय प्रूव्ह होत नाही, सिद्ध होत नाही विरोधाभासी, तर सप्लायरने टॅक्स जमा केला गव्हर्नमेंटकडे, तर इन्सिडन्स कोणाकडे, रिसिपियंटकडे आहे. डीम टू हॅव बीन पास फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट. कळलं ना. म्हणजे तो व्यक्ती काय करेल,
तरतूद तशी असेल तशी मग पोर्टलला सुविधा असेल, तो जाईल पोर्टलवरती, आपलं तिकडे टेम्पररी नंबर काढेल आणि तो रिफंडसाठी ॲप्लिकेशन करेल, डिपार्टमेंट बघेल, इन्शुरन्स कोणाकडे चेक करेल आणि मग त्याला रिफंड मिळेल. त्यामुळे इन्शुरन्स कोणाकडे हे असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सेक्शन 49 सांगतो की इन्शुरन्स कोणाकडे आहे. आपण 88C बघितलं आहे. ओके, लायबिलिटी चेक केली आहे डिफरन्स. आणि 88D ITC डिफरन्स, 3Bतला ITC आणि 2Bतला ITC. त्या पुढे हे जे आहे TDS TCS हा वेगळा पार्ट आहे, मी पुढच्या क्लासला घेईन. मी जे काही तुम्हाला सुरुवातीला दाखवलं क्रेडिट लेजर वगैरे, तुम्हाला उपयोगी वाटलं ना? फक्त वाचून कळलं असतं तर नसतं कळलं. प्रॅक्टिकली दाखवलं, वाचून दाखवलं. पेमेंट ऑफ टॅक्स, आता तुम्हाला ITC तुम्ही पेमेंट ऑफ टॅक्स बरोबर समजून घेतला तर तुम्हाला ITC क्लिअर होईल की नाही होईल. आता ज्यावेळेस तुम्ही पुढे रूल 42 बघाल, 43 बघाल, 38 बघाल, या सगळीकडे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा रेफरन्स येईल आणि तुम्हाला मग ते क्लिअर असेल की नक्की इथे काय म्हटलं जातं. आता पुढच्या क्लासला मी सेक्शन 17 घेणार आहे, मग 18 घेणार आहे. TDS TCS घेऊ शकतो, नंतर घेतले चालेल. तर आपला मुख्य फोकस कशावरती आहे? ITC वरती आहे. तर मी सेक्शन 17 पहिले घेईन, 18 पहिले घेईन आणि मग मिन टाईम कधी TDS TCS घेईन. त्यात काय फार जास्त वेळ लागणार नाही आहे, पण आपला फोकस हलू नये म्हणून मला सेक्शन 17 आणि 18 पहिले पूर्ण करायचे. आणि त्यातले रूल 42 43 तिकडे तुम्हाला दिसतात कशामध्ये? 3Bमध्ये 38 43 42 43 आणि 17(5). ITC रिव्हर्स कशामध्ये होतो? 3 रूल 38 42 43 आणि 17(5). नक्की त्याचा काय फरक पडतो, काय इफेक्ट पडतो ते कळण्याकरता ते मी पहिले घेणार. थांबूया इथे.